इथे तुम्ही पाहू शकता या स्माइली आपल्या अशा परफेक्ट रेडी झाल्या आहेत। हा व्हिडिओ बनवताना मी तुम्हाला या व्हिडिओची सर्व रिॲलिटी सांगितली आहे, त्यामुळे या स्माइली आपल्या अशा या परफेक्ट तयार झाल्या आहेत। ही रेसिपी तयार करताना मी काय काय फेस केले ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। पीठ आपण मळून झाल्यानंतर पिठाला चिरा जाऊ नयेत म्हणून आपण स्माइली पोलपाटावर चिकटू नये म्हणून आपण नमस्कार मैत्रिणींनो, सुगरण अलिबागची या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत पोटॅटो स्माइलीज आणि पोटॅटो स्टिक तयार झाल्या आहेत। आपल्याला इथे अर्धा किलो बटाटे घ्यायचे आहेत। बटाट्यांचे साल काढून या अशा पाण्यामध्ये आपण घालून ठेवणार आहोत। सर्व बटाट्यांचे साल काढून झाले आहेत। हे बटाटे आपण आता कापून घेऊयात। बटाट्यांचे अशा प्रकारे आपल्याला फोडी करून घ्यायचे आहेत। हे बटाटे तुम्ही कुकरला सुद्धा उकडत लावू शकता, पण काय आहे, हे बटाटे कुकरला जर तुम्ही लावणार असाल तर तुम्हाला कितपत बटाटा किती शिट्टी शिजतो हे तुम्हाला अंदाज आला पाहिजे। बटाटा हा आपण कढईमध्येच शिजवून घेणार आहोत। कढईमध्ये उकडल्याने आपल्याला हा बटाटा कितपत शिजलेला हवाय ते समजणार आहे, त्याच्यामुळे आपण हा बटाटा कढईतच उकडून घेणार आहोत। यामध्ये घालायचं आहे अर्धा टीस्पून मीठ। A few minutes later. बटाटे तुम्ही इथे पाहू शकता छान असे शिजले आहेत। अशाच प्रकारे आपल्याला बटाटा उकडून घ्यायचा आहे, म्हणूनच हे बटाटे आपण असे कढईमध्येच उकडून घ्यायचे। हे बटाटे आपण या चाळणीमध्येच असे स्मॅश करून घेणार आहोत। असे केल्याने काय होणार आहे, बटाटा हा व्यवस्थित असा मऊ हा या चाळणीतून पातेल्यात पडणार आहे आणि बटाट्याला अजिबात अशा गुठळ्या राहणार नाहीयेत। अशा प्रकारे चाळणीतून हा बटाटा आपण स्मॅश करून घेतला आहे। चाळणीने बटाटा स्मॅश करून घेतला की कसा व्यवस्थित असा हा स्मॅश होतो। इथे तुम्ही पाहू शकता कढईमध्ये आपण बटाटा उकडून घेतल्यामुळे बटाटा हा व्यवस्थित असा शिजला गेला आहे। त्या बटाट्याला असा हा थिकपणा आला आहे, म्हणून मी हा बटाटा कुकरला न उकडता कढईमध्येच उकडून घेतला आहे। आता यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत। कॉर्नफ्लॉवरचं प्रमाण तुम्ही आता इथे पहा। इथे मी तुम्हाला वाटीचं प्रमाण दाखवणार आहे। 1 वाटी असे इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतले आहे। वजनी प्रमाणात हे कॉर्नफ्लॉवर 100 ग्रॅम असे आहे। पोटॅटो स्माइलीमध्ये आपण अशी एक अगदी चिमूटभर हळद घेणार आहोत। यामुळे काय होणार आहे, असा छानपैकी याला असा रेस्टॉरंट टाईप कलर येईल। रेस्टॉरंटमध्ये जसे स्माइली मिळतात त्या टाईपमध्ये या स्माइलीला कलर येणार आहे। अगदी 1 पिंच आपण इथे हळद घेतली आहे। खूप घेतली तर त्याचा कलर असा खूप पिवळसर होईल, म्हणूनच आपण इथे अगदी चिमूटभर हळद घेतली आहे। चवीनुसार यामध्ये घालूया मीठ। बटाटे उकडताना आपण मीठ घातलं होतं हे लक्षात घेऊन आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत। हे आपण आता हाताने असे एकत्र करून घेऊयात। यामध्ये पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही आहे। उकडलेल्या बटाट्याचा जो ओलावा असतो ह्या कॉर्नफ्लॉवरमध्ये आपोआप मिक्स होणार आहे, त्यामुळे यामध्ये आपल्याला बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही आहे। असा हा आपला गोळा तयार करून झाला की थोडंसं आपल्याला हाताला तेल घ्यायचे आहे। तेल घेतल्यामुळे काय होणार आहे, याचा हा व्यवस्थित असा गोळा बनला जाणार आहे आणि हाताला सुद्धा आपल्या जास्त चिकटला जाणार नाही। हा असा हा गोळा मी आता ताटामध्ये घेऊन व्यवस्थित मळून घेते। यामुळे काय होणार आहे, असं व्यवस्थित आपल्याला दाब देऊन हा गोळा व्यवस्थित मळला जाणार आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपला हा गोळा असा व्यवस्थित तयार झाला आहे। याचे आपण 2 भाग करणार आहोत।
एका भागाचे आपण पोटॅटो स्माइली बनवणार आहोत आणि एका गोळ्याचे आपण पोटॅटो स्टिक बनवणार आहोत. हा एक गोळा आपल्याला झाकून ठेवायचा आहे आणि याचे आता आपण पोटॅटो स्माइलीज तयार करायला घेऊयात. हा गोळा आपला व्यवस्थित तयार झाला आहे हे कसे चेक करायचं ते तुम्हाला मी सांगते. असा हा स्प्रेड करून बघायचा. याला तुम्ही पाहू शकता चिरा जात नाही आहेत. आणि जर असं स्प्रेड केल्यानंतर तुमच्या जर या गोळ्याला चिरा गेल्या तर काय करायचं आहे, थोडासा असं वाटीमध्ये फक्त अशी बोटं बुडवायची, थोडं पाणी घ्यायचं बोटांना आणि त्यांनी हा गोळा असा मळून घ्यायचा. बोटाला पाणी घेऊन मळल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता हा गोळा आपला असा छानपैकी तयार झाला आहे. कसे चेक करायचं आहे बघा. इथे तुम्ही पाहू शकता आता हा गोळ्याला बिलकुल चिरा गेलेल्या नाही आहेत. हे आता आपण पोलपाटावर लाटून घेऊन याच्या आपण स्माइली तयार करणार आहोत. थोडा कॉर्नफ्लॉवर आपल्याला पोलपाटावर पसरून घ्यायचा आहे. असे केल्याने काय होणार आहे, जे आपण स्माइली तयार करणार आहोत ते असे पोलपाटाला चिकटून राहणार नाही आहेत. थोडा कॉर्नफ्लॉवर आपल्याला यावर सुद्धा असा पसरवून घ्यायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता थोडा पाण्याचा हात आपण मळताना, पीठ मळताना पाण्याचा हात घेतल्याने इथे बिलकुल याला तडा गेलेल्या नाही आहेत. ही एक महत्त्वाची टिप्स आहे. आता हे आपण असं लाटून घेऊया. अगदी हलक्या हाताने हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे. ह्याची ही अशी पोळी लाटून घेताना जाडसरच लाटून घ्यायची आहे. आता आपण स्माइली खातो त्यावेळेला आपल्याला माहिती आहे स्माइलीचा थिकपणा किती असतो तो, त्यानुसारच आपण ह्याची जाडसर पोळी अशी लाटून घ्यायची आहे. या वाटीच्या साहाय्याने मी आता या स्माइलीचे शेप तयार करणार आहे. मार्केटमधून स्टोअर केलेले स्माइली खाण्यापेक्षा मुलांना तुम्ही असेच घरच्या घरी ताजे ताजे स्माइली बनवून द्या. आपण पण खुश आणि मुले पण खुश. अशा या स्माइली आपण होममेड स्माइली करून मुलांना खायला घालूयात. आता आपण याला स्माइल डिझाईन काढूया. अशी एक स्ट्रॉ घ्यायची आहे. स्ट्रॉनी आपल्याला डोळ्यांचा आकार द्यायचा आहे. अशी स्ट्रॉ घेऊन डोळ्यांचा आकार द्या. जर तुमच्याकडे स्ट्रॉ नसेल तर एक 10वाली फ्रुटी आणा. 10वाल्या फ्रुटीमुळे तुम्हाला स्ट्रॉसुद्धा मिळेल. त्या स्ट्रॉचा उपयोग करून तुम्ही स्माइलीला असे डोळे काढून घ्या. अशी स्ट्रॉ तुम्ही अशी गोल फिरवा, त्यामुळे हे डोळे असे मोठ्या आकाराचे तयार होतात. तिथे तुम्ही पाहू शकता मी यांना डोळ्यांची डिझाईन कशी तयार करीत आहे. आता आपला डोळ्यांचा आकार तयार झाला आहे. आता आपण यांना स्माइल देऊया. चमच्याने आता आपण यांना स्माइलचा शेप देऊन घेऊया. अशा प्रकारे मी हे सर्व स्माइल तयार करून घेते. इथे तुम्ही पाहू शकता स्माइली आपल्या तळण्यासाठी रेडी झाले आहेत. हे कवर आपल्याला असं काढून घ्यायचं आहे. हे लाटायच्या अगोदर कॉर्नफ्लॉवर पोलपाटावर पसरून घेतला म्हणून त्यामुळे तुम्ही इथे पाहू शकता हे सहज असं हे पोलपाटावरून उचललं जाते. हे उरलेलं पीठ आता पुन्हा आपण लाटून घेऊन याच्या पुन्हा स्माइली तयार करणार आहोत. थोडा प्लेटमध्ये सुद्धा कॉर्नफ्लॉवर आपल्याला असं स्प्रेड करून घ्यायचं आहे. या स्माइली तुटू नयेत म्हणून आपण असं काविलत्याच्या साहाय्याने या स्माइली एक साईडला आपण करून घेऊयात. अगदी हाताने उचलल्यात तरी चालणार आहेत, पण आपण जेवढी काळजी घेऊ तेवढी आपण इथे या स्माइली बनवताना काळजी घेऊनच या स्माइली तयार करणार आहोत, जेणेकरून याचा शेप बिघडणार नाही. आता ह्या राहिलेल्या पिठाच्या स्माइली मी तयार करून घेते.
या स्माइली आपल्याला अशाच ओपन ठेवायच्या आहेत, त्या झाकून ठेवायच्या नाही आहेत. अशा प्रकारे इथे आपल्या सर्व स्माइली रेडी झाल्या आहेत. या आता आपण तळून घेऊयात. कढईमध्ये इथे मी तेल गरम करून घेतले आहे. तेल गरम झाले आहे. गॅसची फ्लेम आपल्याला आता मीडियम करायची आहे. तेलामध्ये स्माइली टाकून झाल्यानंतर अजिबात त्यांना चमचा लावायचा नाही आहे. आपोआप बुडबुडे कमी झाले का या स्माइली तेलाच्या अशा वर येणार आहेत. मीडियम फ्लेमवरच या स्माइली आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. तिथे तुम्ही पाहू शकता बुडबुडे कमी झाले का या स्माइली अशा आपोआप तेलाच्या वर येऊ लागत आहेत. लगेच जर स्माइली वर आली नाही तर थोडंसं असं आपल्याला फ्लोकनी टच केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता स्माइली ही अशी तेलाच्या वर आली आहे. इथे तुम्ही पाहू शकता अशा स्माइली सगळ्या वर आल्या की फ्लोकनी यांना आपण असं पलटी करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता या स्माइली आपल्या आता तयार झाल्या आहेत. ह्या आपण आता काढून घेऊया. बुडबुडे असे कमी झाले की या स्माइली आपल्या तयार झालेत असे समजून या स्माइली तेलातून काढून घ्यायच्या. पुन्हा एकदा तुम्हाला राहिलेल्या स्माइली मी तळून दाखवणार आहे. इथे तुम्ही पाहू शकता या स्माइली आपल्या अशा परफेक्ट रेडी झाल्या आहेत. हा व्हिडिओ बनवताना मी तुम्हाला या व्हिडिओची सर्व रिॲलिटी सांगितली आहे. त्यामुळे या स्माइली आपल्या अशा या परफेक्ट तयार झाल्या आहेत आणि तेलात अजिबात विरघळल्या गेल्या नाही आहेत. ही रेसिपी तयार करताना मी काय काय फेस केलं आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. पीठ आपण मळून झाल्यानंतर पिठाला चिरा जाऊ नयेत म्हणून आपण बोटांना थोडं पाणी घेऊन पीठ मळून घेतलं आणि तो गोळा आपण चेक केला. त्यानंतर त्या गोळ्याला अजिबात चिरा गेल्या नाहीत. स्माइली पोलपाटावर चिकटू नये म्हणून आपण पोलपाटावर कॉर्नफ्लॉवर लावून घेतला. अशा प्रकारे या रेसिपीची ही रिॲलिटी तुम्हाला मी सांगितली आहे. त्यामुळेच या स्माइली आपल्या अशा व्यवस्थित छान तयार झाल्या आहेत. स्माइलीचा आपण शेप देताना हा राहिलेला थोडासा बटाटा आपण या पोटॅटो स्टिक तयार करताना यामध्ये मिक्स करणार आहोत. आता आपण याच्या पोटॅटो स्टिक करायला घेऊयात. यामध्ये कोणतं साहित्य घालायचं आहे ते तुम्ही इथे पहा. अर्धा टीस्पून यामध्ये आपण मिरची पावडर घालणार आहोत. मिरची पावडर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही घरातील लाल तिखट मसालासुद्धा इथे वापरू शकता. अर्धा टीस्पून इथे मी मिरी पावडर घेत आहे. ऑलरेडी आपण यामध्ये मीठ अगोदरच पिठामध्ये घेतलं होतं त्यामुळे इथे मीठ घ्यायची काही आवश्यकता नाही आहे. इथे आपण आता हे असे मिक्स करून घेऊयात. हाताला थोडं आपल्याला ऑइल घ्यायचं आहे आणि याच्या आपण आता पोटॅटो स्टिक तयार करून घेणार आहोत. हातावरच थोडं आपण याला आता स्टिकसारखा शेप देणार आहोत आणि त्या अशा पोलपाटावर घेऊन आपण मोठ्या करणार आहोत. अशा प्रकारे मी आता बाकीच्या सर्व स्टिक तयार करून घेते. इथे मी पोटॅटो स्टिक तयार करून घेतले आहेत. हे पोटॅटो स्टिक आपण आता तळून घेऊयात. तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि यामध्ये आता आपण पोटॅटो स्टिक सोडून घेऊयात. पोटॅटो स्टिक कढईमध्ये टाकून झाल्यावर अजिबात त्याला चमचा लावायचा नाही आहे. आपोआप अशा या पोटॅटो स्टिक तेलावर येणार आहेत. इथे तुम्ही पाहू शकता या स्टिक अशा तेलावर तरंगू लागल्या आहेत. हे पोटॅटो स्टिक तयार होईपर्यंत गॅसची फ्लेम आपल्याला आता मीडियमच ठेवायची आहे. इथे तुम्ही पाहू शकता ह्या पोटॅटो स्टिकची बुडबुडे असे कमी झाले की आपण तेलातून हे काढून घेणार आहोत.
आता आपण या पोटॅटो स्टिक तेलातून काढून घेऊया। अशा प्रकारे सर्व पोटॅटो स्टिक मी आता तळून घेते। अशा प्रकारे सर्व पोटॅटो स्टिक मी तळून घेतले आहेत। व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।